जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 15वा आत्मदशक। समास 9वा पिंडोत्पत्ती निरूपण नाम। श्रीराम समर्थ। चौंखाणीचे प्राणी असती अवघे उदकेंची वाढती, ऐसे होती आणि जाती असंख्यात। चारी खाणींचे जे प्राणी असतात ते सर्व उदकाच्या योगानेच वाढतात। असे असंख्य प्राणी होतात, उपसतात आणि मरतात। तत्वांचे शरीर जाल्य, अंतरात्म्यासगट वळल्य, त्यांचे मूळ जो शोधिल्य तोण उदकरूप। सर्व प्राण्यांचे शरीर हे अंतरात्म्यासह तत्वांचे झालेले असते। त्याचे मूळ शोधले की ते उदकरूप आहे हे कळून येते। शरत्काळींची शरीर्य, पिळपिळव झिरपती निर्य, उभय रेत्य एकत्र्य, मिसळती रक्तीय। शरत्काली घामरूपाने जसे सर्वांगातून पाणी झिरपते त्याप्रमाणे सर्वांगाचे सारभूत असे पुरुषवीर्य आणि स्त्रीरेत ही रक्तात एकत्र मिसळतात। अन्नरस देहरस, रक्तरेत्य बांधे मूस, रसद्वय सावकास वाढोअ लागे। अन्नरस देहरस रक्त आणि रेत यांची मूस तयार होते आणि दोन्ही रसांच्या योगे शरीर सावकाश वाढू लागते। वाढता वाढता वाढल्य, कोमळाचे कठीण जाल्य, पुढे उदक पैसावल्य, नाना अवयवीय। ते वाढता वाढता कोमल असलेले हळूहळू कठीण होते। नंतर उदकामुळेच नाना अवयव वगैरे विस्तार होतो, संपूर्ण होता बाहेरी पडे। भूमीस पडता मग ते रडे, अवघ्याचे अवघेंज घडे, ऐस्या आहे। संपूर्ण वाढ झाली की ते बाहेर पडते आणि भूमीवर पडले की रडू लागते। सर्व प्राण्यांच्या बाबतीत सर्व असेच घडत असते। कुडी वाढे कुबुद्धी वाढे, मुळापासून अवघे घडे, अवघेंची मुळे आणि वाढे। देखत देखता कुडी म्हणजे शरीर वाढू लागते, तशी कुबुद्धी वाढू लागते। मुळापासूनच सर्व उत्पन्न होते, सर्वच मूढते आणि पाहता पाहता वाढते। पुढे अवघियांचे शरीर दिवसेंदिवस जाले अथोर, सुचव लागला विचार कान्हिय कान्हिय। पुढे सर्वांचेच शरीर वाढू लागून दिवसेंदिवस मोठे होऊ लागते आणि मग काही काही विचारही सुचू लागतात। फळामध्ये बीज आल्य, तेण्या न्याय तेथे जाल्य, ऐकता देखता उमजल्य, सकळ कान्हिय। फळामध्ये बीज येतेच, त्याच न्यायाने येथेही घडते। ऐकून आणि पाहून सर्व काही समजू लागते। बीजे उदक्या अंकुरती, उदक नसता उडून जाती, येके ठाय उदक माती होता बरेय। बीजे असतात ती उदकामुळे अंकुरतात, उदक मिळाले नाही तर नष्ट होतात। बीजांना माती आणि पाणी दोन्ही एकत्र प्राप्त झाले तर बरे। दोहींमध्ये असता बीज, भिजून अंकुर सहज, वाढता वाढता पुढे रीज उदंड आहे। माती आणि पाणी या दोन्हीच्या संयोगाने भिजून बीजाला सहजच अंकुर फुटतो। वाढता वाढता पुढे उदंड वाढ होते। इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्र्य हेलावती, मुळ्या अगद्वेधा होती बीजापासून। इकडे मुळ्या जमिनीकडे धाव घेतात तर तिकडे अग्रे वाऱ्याने डोलू लागतात। एकीकडे मुळे आणि एकीकडे अग्रे बीजापासून विभागली जातात। मुळ्या चालिल्या पाताळ्य, अग्र्य धावतीय अंतराळ्य, नाना पत्र्य पुष्पीय फळ्य, लगडलीय झाड्य। मुळ्या खाली पाताळाकडे जातात तर अग्रे आकाशाकडे धावतात, आणि नाना पाने फुले आणि फळे यांनी झाडे लगडून जातात। फळावडील सुमन्य, सुमनांवडील पानेय, पानांवडील अनुसंधान्य, काष्ठ्य आघवीय। फळांच्या पूर्वी फुले येतात, फुलांच्या आधी पाने येतात। पानांच्यापेक्षा वडील म्हणजे आधी सर्व लाकडे उत्पन्न होतात। काष्ठांवडील मुळ्या बारीक, मुळ्या वडल ते उदक, उदक आळून कौतुक भूमंडळाचे। काष्ठापूर्वी मुळ्या अगदी बारीक अशा उत्पन्न झालेल्या असतात। मुळ्यांपेक्षा उदक वडील म्हणजे श्रेष्ठ होय, कारण उदक आळूनच या पृथ्वीवरील सर्व प्राणी पदार्थ उत्पन्न होतात। याची ऐसी आहे प्रचिती, तेव्हा सकळा वडल जगती, जगती वडील मूर्ती आपोनारायणाची। या सर्व अनुभवावरून या जगात सर्वात आधी उत्पन्न झाल्याने वडील व श्रेष्ठ कोण असेल तर आपोनारायण होय। तयावडील अग्निदेव, अग्निवडील वायुदेव, वायुदेवावडील स्वभाव अंतरात्म्यांचा, त्याला वडील अग्निदेव आहे। त्या अग्निदेवाहन वायुदेव वडील आहे आणि त्या वायुदेवापेक्षा स्वाभाविकच अंतरात्मा वडील श्रेष्ठ आहे। सकळांवडील अंतरात्मा, त्यासी नेणे तो दुरात्मा, दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा, अंतरला तया। म्हणून सर्वांना वडील साहन श्रेष्ठ जो अंतरात्मा, त्याला जो जाणत नाही तो दुरात्मा होय। दुरात्मा म्हणजे ज्याला आत्मा दुरावला अंतरला तो होय। जवळी असून चुकल्य, प्रत्ययास नाही असोकल्य, उगेंची आल्या आणि गेल्या, देवाच करिता। जवळ असून ते अंतरात्म्यास ओळखण्यास चुकले, त्यांनी अनुभवाची सवय लावून घेतली नाही। उगाच जन्मले आणि मेले तेही अंतरात्म्यामुळेच होय। म्हणून सकळांवडील देव, त्यासी होता अनन्यभाव, मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटोअ लागे। म्हणून सकळांहून श्रेष्ठ अशा अंतरात्म्याशी अनन्य झाले म्हणजे देहस्वभाव पालटू लागून बाहेरच्या विषयांचे आकर्षण कमी होऊ लागते आणि माणूस जास्तच अंतर्मुख होऊ लागतो। करी आपुला व्यासंग,
कदापि नवे ध्यानभंग, बोलण्या चालण्या वेंग, पडोळच नेधी. आपला जो व्यासंग व्यवसाय असेल तो करावा, पण ध्यानाभ्यास कधी खंडित होऊ देऊ नये. त्यामुळे बोलणे चालणे यात काहीच फरक पडत नाही. जे वडिलीय निर्माण केलेय ते पाहिजे पाहिलेय, काय काय वडिलीय केलेय किती पाहावेय. जे वडिलांनी निर्माण केले असेल ते पाहिलेच पाहिजे. वडिलांनी काय काय केले ते किती म्हणून पाहावे. तो वडील जेथे चेतला तोची भाग्यपुरुष जाल. अल्पचेतनया तयाला अल्पभाग्य. तो अंतरात्मा जेथे जागृत होतो तो पुरुष भाग्यवान ठरतो. जो थोडासाच अंतरात्म्यास जाणतो त्याला थोडासाच लाभ होतो. तया नारायणाला मनी अखंड आठवावेय ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासूनी जाईल कोठेय. त्या नारायणाला ध्यानीमनी अखंड आठवावे, मग त्याचीच असलेली लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाईल तरी कोठे. नारायण असे विश्वीय, त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी. कोणीतरी काया नारायण सर्व विश्वात भरून राहिलेला आहे, त्याची पूजा नेहमी करावी. त्यासाठीच कोणाचीही का होईना काया तोषवावी. देहाची सेवा करावी, ती नारायणाला पोहोचते. उपासना शोधून पाहिली, तोंड ते विश्वपाळीती जाली. न कळे लीळा परीक्षिली, न वचे कोणा. उपासना म्हणजे काय याचा शोध घेतला तेव्हा उपासना म्हणजे विश्वरूप अंतरात्म्याची सेवा असे कळून आले. त्या अंतरात्म्याची लीला परीक्षा केल्याशिवाय कुणाला कळत नाही. देवाची लीळा देवेनवीन, आणिक दुसरा पाहे कोण. पाहणे तितुक्या आपण देवची असे. देवाची लीला देवाशिवाय दुसरा कोण पाहू शकेल. पाहिल्यावर कळते की आपण तो देवच होय. उपासना सकळा ठाय, आत्माराम कोठ्या नाहीय. या कारणे ठाय ठाय रामे आटोपिलेय. या विश्वात सर्व त्याचीच उपासना चालते. आत्माराम कोठे नाही असे नाही, सर्व जागी तोच आत्माराम भरून राहिलेला आहे. त्यामुळे त्याचीच सत्ता ठाई ठाई चालताना दिसते. ऐसी माझी उपासना आणिता नये अनुमाना, नेऊन घाली निरंजना. पहिलीकडे माझी उपासना ही अशी आहे, तिच्या व्यापकतेचे अनुमान बुद्धीला होत नाही. तिच्या योगे साधक निरंजनाच्याही पलीकडे जाऊन पोहोचतो. देवाकरिता कर्मेय चालती, देवाकरिता उपासक होती, देवाकरिता ज्ञानी असती. किती एक. अंतरात्म्यामुळेच सर्व कर्मे चालतात. अंतरात्म्यामुळेच उपासक उपासना करतात. अंतरात्म्यामुळेच कित्येक ज्ञानी होतात. नाना शास्त्रेय नाना मतेय, देवची बोलीला समजतेय. नेमका नेमक वेस्तावेस्तेय, कर्मानुसार. नाना शास्त्रे नाना मते. देव म्हणजे अंतरात्म्यानेच सर्व काही केले आहे. कर्मानुसार जो तो चांगला अथवा वाईट अर्थ लावतो. देवास अवघेय लागे कराव्य, त्यांत घेऊये तितुक्या घ्याव्य. अधिकारासारिखेय चालाव्य, म्हणजे बरेय. वंद्य निंद्य सर्व देवानेच केले असले तरी त्यातून योग्य तेच घ्यावे. आपापल्या योग्यतेनुसार चालावे म्हणजे बरे. आवाहन विसर्जन ऐसेंची बोलिलेय विधान. पूर्वपक्ष ज्याला येथून सिद्धांत पुढेय. उभारणी आणि संहारणी म्हणजेच आवाहन आणि विसर्जन असाच पूजनाचा विधी असतो. उपासना अशी द्वैतमय असल्याने ती पूर्वपक्षातच म्हणजे मायेतच येते. आता पुढे सिद्धांताचे निरूपण येईल. वेदांत सिद्धांत धादांत प्रचित प्रमाण नेमस्त. पंचीकर्ण सांडून हेत वाक्यार्थ पाहावा. वेदांत सिद्धांत आणि धादांत यांत मुख्य प्रचितीच निश्चयपूर्वक प्रमाण आहे. पंचीकरणादी उभारणी संहारणीच्या पलीकडे जाऊन महावाक्याचा लक्ष्यार्थ अनुभवावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपणनाम समास नववा. जय जय रघुवीर समर्थ.